त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। आता सध्या तातडीच्या दर्शनासाठी VIP दर्शनासाठी 2,500 रुपये आकारले जात आहे। दरम्यान गेल्या काही महिन्यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण देखील करण्यात आल्याचा प्रकार घडला होता। त्याचप्रमाणे आलेल्या भाविकांना दर्शन लवकरात लवकर व्हावे यासाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम काही मंदिराचे ट्रस्ट विश्वस्त घेत असल्याचे प्रकार देखील दिसून आलेला आहे। त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर व ट्रस्ट लवकरात लवकर बरखास्त करावे अशी मागणी माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आज नाशिक येथे हॉटेल हॅपी होम या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना या मंदिराच्या अनागोदी कारभाराविषयी माहिती दिली। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ट्रस्टच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले। याविषयी त्यांनी बोलताना सांगितले त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ज्या 3-4 गोष्टींमुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे, अत्यंत मानहानी झालेली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची आणि संपूर्ण भारतामध्ये हा विषय गेलेला आहे। तर ह्या पाठीमागे जो दर्शनाचा काळा बाजार जो काही कडलक जे ट्रस्टी होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, FIR झालेली आहे आणि आता त्यांना सेंट्रल जेलमध्ये ठेवलेलं आहे। पण ह्याच्या मूळ जे आहे याच्या मुळापाशी मी आज जाण्यासाठी आणि ह्या सगळ्या भारतामध्ये या लोकांना कळण्यासाठी आज मी एक आवाज उठवलेला आहे की ज्या कडलकांवर कारवाई का झाली त्याचं मूळ शोधा। तर हे जे 4 जण ट्रस्टी चॅरिटी कमिशनर नाशिक धर्मदाय सह आयुक्त यांनी जे निवड केली होती 2023 मध्ये, तेव्हा तिथे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे सुमारे 2.5 कोटींचा आणि पंकज भुतडा नामक जो वकील आहे नाशिकमध्ये त्याची बायको तिथे आत्ता जी ट्रस्टी घेतलेली आहे। तर माझ्याकडे देवस्थानचं एक असा ठोस पुरावा आहे की त्र्यंबकेश्वर विकास कुलकर्णी यांचे चेअरमन यांनी पंकज भुतडा यांना पुढील विचार करू नये वगैरे वगैरे, सत्यप्रिय शुक्ल हा गुंड आहे तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असं सगळं लिहिलेलं असतानाही अकालींनी तिथे कुठलाही त्या पत्राचा विचार केलेला नाही आहे आणि आता संशयाला बाधा 100% निर्माण झालेली आहे। आणि हे सगळं बघता आगामी कुंभमेळा 5 कोटी लोक येणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार इथे काही घडला तर जबाबदारी निश्चित करावी। माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालावं आणि धर्मदाय आयुक्त साहेब आपण पण लक्ष घालावं आणि ताबडतोब 24 तासाच्या ट्रस्ट बरखास्त झालं पाहिजे आणि एक स्वच्छ आणि चांगल्या प्रतिमेचे लोक तिथे घेऊन त्र्यंबकेश्वरची देवस्थान हे परत नावारूपाला आणा। त्याचंही गरिमा आहे, अत्यंत श्रद्धास्थान आहे माझं आणि माझा कुठलाही पर्सनली स्वार्थ नाही आहे। त्यामुळे आपण त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करा। ललिता शिंदे, माझी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर।